कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा हा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकार कक्षेबाबत बोलणे मला उचित वाटत नाही. त्यामुळे ते तिघे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. सातारा जिल्हा परिषद वादावर अजून देखील पडदा पडला नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना देसाई म्हणाले की त्यावेळी वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये आमची बैठक झाली. या बैठकीत काय चर्चा झाली हे सांगू शकत नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर पडदा पडल्याचं स्वतः सांगितलं होतं. महायुतीच्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे मी तरी महायुती धर्म पाळायचं काम करतो आहे असे सांगितले आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी एक वक्तव्य केलंय. शिवेंद्रराजे हे पालकमंत्री साताऱ्याचे व्हावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती आणि ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पण त्यांनी व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. नाही, मी काय ऐकलं नाही. ग्रामीण विकास मंत्री यांचं काय वक्तव्य आहे ते ऐकतो, बघतो जरा काय बोलले ते. पण तुम्ही म्हणताय ते जर सत्य समजायचं झालं की तुम्ही काय म्हणला आता की त्यांनी शिवेंद्रराजे हे शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारचे पालकमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं असं तुम्ही म्हटलं. मी काय ऐकलेलं नाही. पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचा कोण असावा हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे. आणि त्यामुळं तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आता हा निर्णय हे तिघ जणच घेणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय सुनेत्रा वहिनी. त्यामुळं त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला तरी उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही. त्यामुळे या बाबतीतला निर्णय हे तिघ जण घेतील आणि ते तिघ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. पण हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी काही जो वाद झाला होता किंवा त्याच्या वेळीचं अजून देखील तुमच्या महायुतीमधला काय म्हणतात त्याच्या वादावर अजून पडदा पडलेला नाही असं वाटतं या सगळ्या वक्तव्यामुळे. माझ्यापुरतं म्हणाल तर जी काही चर्चा मला वाटतं त्याच्यानंतर लगेच अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये साहेब, शिंदे साहेब, मान्य वहिनी, मी आणि मान्य मकरंद पाटील अशी आमची चर्चा झाली. आणि जी काही चर्चेमध्ये त्यावेळी ठरलं, ह्या गोष्टी काही अंतर्गत झालेल्या चर्चा उघड बोलायच्या नसतात. आणि त्यानंतर मी पाहिलं वाहिन्यांवर एकदा की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितले की जे झालं ते झालं, त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे आणि आम्ही महायुती म्हणून एकत्र इथून पुढे सगळेजण काम करणार आहोत. शेवटी आमच्या महायुतीचे हे तिघजण प्रमुख आहेत, साहेब, फडणवीस साहेब आणि सुनेत्रा वहिनी. त्यामुळे या तिघांनी बसून एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या निर्णयाच्या पेक्षा वेगळं काही करणं एक शिस्तबद्ध शिवसैनिक म्हणून आम्हाला तरी योग्य वाटत नाही. त्यामुळं त्या तिघांनी सांगितलेलं आहे की एकत्र काम करा, आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळं आम्ही माझ्या बाजूने तरी महायुती पाळायचा धर्म आम्ही करू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.